ओम श्री स्वामी स्वरूपानंदाय नमः. श्रोते हो, कालच्या भागात आपण आप्पा आणि त्यांचे मामा पुणे येथे सांप्रदायिक अनुग्रह घेण्यासाठी त्यांच्या गुरुगृही येऊन पोचले तेथपर्यंतचा भाग आपण ऐकला होता. आज त्या पुढचा वाचन भाग 18 ऐकूया. गुरुगृही येऊन पोहोचले तेव्हा बाबा आसनावर बसले होते. त्यांचे अर्धोन्मिलित नेत्र अंतरीच्या समत्वाची साक्ष देत होते. मुखावरची प्रसन्नता मन वेधून घेत होती. परतत्वाचा स्पर्श झाल्याची ग्वाही देत होती. आनंदाची अनुभूती त्यांच्या अंगातून प्रतिबिंबित होत होती. त्यांच्या या दिव्य दर्शनानं आप्पा हेलावून गेले. भान हरपल्यागत तटस्थ उभे राहिले. नित्य परिचयामुळे मामा मात्र सावध होते. त्यांनी प्रथम बाबांना वंदन करून मग आप्पाला म्हटलं, ये चरणांवर फुले वाहा, गळ्यात हार घाल, धर आता या उदबत्त्या लाव आणि श्रीफळ देऊन नमस्कार कर. आप्पांनी आधी कृतज्ञतेने नाना मामांना नमस्कार केला. अरे सद्गुरूंसमोर मला नाही हो नमस्कार करायचा, आपण साऱ्यांनी डोकं ठेवायचं ते त्यांच्या पायावर, असं म्हणत मामांनी आप्पांना हलकेच थोपटलं. आप्पांनी बाबांची मनोभावानं यथासांग पूजा केली आणि प्रेमभरानं त्यांच्या चरणी मस्तक ठेवलं. बाबा महाराज भावातच मग्न होते, स्वरूपानंदात लीन होते. पायांना स्पर्श झाला तेव्हा मात्र त्यांनी पापड्या वर करून आप्पांकडे पाहिलं. त्यांच्या त्या करुणामय दृष्टीनं आप्पांना जणू आपल्यात सामावून घेतलं. बाबांनी बसा अशी खूण केली तेव्हा आप्पा त्यांच्यासमोर आले, बसले. बाबांनी बोलायला सुरुवात केली. त्यांचे शब्द खोल कुठून तरी उमटल्यासारखे धीर गंभीर असे येत होते. ते म्हणाले, आपला नाथ संप्रदाय आहे, याचे आद्य प्रणेते आदिनाथ शंकर. त्यांनी पार्वती माईला उपदेश केला त्यावेळी मत्स्यीच्या पोटात असलेल्या मत्स्येंद्रियांनी तो सहजच ऐकला, ग्रहण केला. त्यांच्यापासून ही सोहमवर अधिष्ठित असलेली श्रेष्ठ परंपरा आपल्यापर्यंत चालत आलेली आहे. त्या सर्वांचं स्मरण करायचं, सिद्धांना आणि भगवत भक्तांना वंदन करायचं आणि मग सद्गुरूंनी दाखवलेल्या खुणेप्रमाणे सोहम भजन करायचं. आप्पा पद्मासन घालून बसले. सद्गुरूंच्या मुखातून स्त्रवणाऱ्या रसवंतीचं ग्रहण करू लागले. त्यांच्या नेत्रातून निघणाऱ्या अमृतमय तेजाला हृदयात साठवू लागले. बाबांच्या मागोमाग उच्चार करू लागले, ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम गगनसदृशम तत्वमस्यादिलक्ष्यम एकम नित्यम विमलमचलम सर्वदी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुं तं नमामि. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यासांबरीश शुक शौनक भीष्मदाल्य भान रुक्मांगदार्जुन वसिष्ठ बिभीषणादीन पुण्यानिमान परम भागवतान स्मरा. अखंडानंत रूपाय समज्ञान प्रदायिने भवभ्रांती विनाशाय गुंडाख्य रामचंद्र महादेव रामचंद्र विश्वनाथ. इतकं म्हणून गणेशनाथ सद्गुरूंना वंदन असो असं नुसत्या शब्दांनीच न म्हणता आप्पांनी चटकन पुढे वाकून बाबांच्या पायावर मस्तक ठेवलं. गहीवरून म्हटलं, श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु गणेशनाथाय नमः. शिष्याच्या हृदयात उचंबळून आलेला
हा प्रेमभाव गणेशनाथांनाही जाणवला. त्यांनी आप्पांच्या पाठीवरून मोठ्या वत्सलतेने हात फिरवला. म्हणाले, आता पुढची गुरुगम्य खूण नीट समजून घ्या. मंत्रांचा अर्थ लक्षात घेऊन त्याच भावात नित्य रंगून राहायचं. असा सहा अहम सोहम भावाच्या जाणीवेने केलेला अभ्यास तात्काळ सिद्ध होतो. बाबा महाराजांनी 3 वेळा मंत्र उच्चारला, आप्पांकडून म्हणून घेतला, मग सोहम प्रक्रिया समजावून दिली, त्यांच्याकडून करूनही घेतली. म्हणाले, सोहम आत्मा स्वानंद घन, अजन्मा तोची जाण, हेची सद्गुरूंचे वचन सुदृढ धरावे. यालाच गीतेत भगवंतानी ओम इति एकाक्षरम ब्रह्म असं म्हटलं आहे. आमच्या ज्ञानाई माऊलीच्या शब्दात सांगायचं तर पै गुरु शिष्याची या एकांती जे अक्षरा एकाची वदंती, असे हे सोहम स्वरूप एकाक्षरी आज तुम्हाला समजावून सांगितले आहे. माऊलीची आठवण निघाल्याबरोबर बाबांचं लक्ष समोर व्यासपीठावर ठेवलेल्या ज्ञानेश्वरीकडे गेले. किंचित काळ डोळे मिटून त्यांनी पोथी उघडली. अध्याय निघाला तेव्हा 4था आणि ओवी समोर दिसली ती 172वी. आजच्या दिवसासाठी माऊलीनं हा जणू संदेश दिला आहे आपल्याला. बाबा महाराज प्रसन्नपणे म्हणाले आणि ओव्या वाचू लागले. जरी कल्मशाचा आगरू, तू भ्रांतीचा सागरू, व्यामोहाचा डोंगरू होऊनी अससी, तरी या ज्ञानशक्तीचे निपाडे, हे आघवेची गा थोकडे, ऐसे सामर्थ्य असे चोखडे, ज्ञानी इथे. ऐकलं रामभाऊ, आपल्यासारख्यांच्या मनात येतं की हे आपल्याला कसं जमावं. आपण अज्ञानी, आपण चुकणारे, मोहाच्या पाशात गुंतणारे, आपल्याला हे ज्ञानाचे स्वरूप कसे कळावे. पण बाबांनो, हे ज्ञान इतकं शक्ती संपन्न आहे, इतकं प्रकाशमय आहे, इतकं दैदिप्यमान आहे की इथे तू जरी पातकांचे आगर असलास, भ्रमाचा सागर असलास किंवा महामोहाचा डोंगर असलास, तरी सुद्धा या ज्ञानाच्या सामर्थ्यानं तुझी जी अगणित पाप आहेत ती भस्म होऊन जातील. भ्रमाचा सागर आटून जाईल, महामोहाचा डोंगर जमीनदोस्त होईल आणि अज्ञानाचा अंधार फिटून जाईल. तू प्रकाशमय होशील. हे राजविद्येचं ज्ञान कसं आहे ते श्रीकृष्णानं 9व्या अध्यायात आणखी स्पष्ट केलंय. भगवंत म्हणतात, जे जाणीतले यासाठी संसार संसारियेच्या गाठी, लावूनी बैसवी पाटी मोक्ष श्रियेच्या, आणि धर्माचे निजधाम दैवीची उत्तमाचे ही उत्तम, पै जया येता नाही काम जन्मांतराचे, पैगा आणि कही एक याचे, जे आता आलिया न वचे, अनुभविता काही न वेचे, तरी विटेही ना. हे ज्ञान नुसतं शब्दांचंच नाही तर अनुभूतीचं आहे. आणाभाकांचं नसून रोकडी प्रचिती अनुभवण्याचं आहे. एकदा हे जाणले की संसाराचा पाश आपोआप गळून पडतो. म्हणजे काय होतं की या देहाची आणि जन्ममरण असणाऱ्या या संसाराची ते ज्ञान परस्पर गाठ घालून देते आणि एकदा साधकाला देहापासून अलिप्त होता आलं की तो सहजच मोक्षश्रीच्या सहवासात अखंड आनंद भोगतो. असं हे उत्तमातलं उत्तम सर्वोत्तम ज्ञान आहे. हे मिळालं की मग पुनरपि जननम पुनरपि मरणम हा फेरा थांबलाच म्हणून समजावं. गुरुमुखातून हे इतकंच मोठकंच बाहेर पडलं. या पुढचा भाग आपण उद्याच्या क्लिपमध्ये ऐकूया. धन्यवाद. हरिओम तत्सत.